नमस्कार. यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं? विचारक्रांती दर्शनाच्या शिकवणीनुसार उत्तर दडले, कृती, सातत्य आणि आपल्या चारित्र्यामध्ये. चला, हे सगळं अधिक सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्याला अनेकदा वाटतं की यश म्हणजे फक्त एक विचार आहे, एक कल्पना. पण खरंच असं आहे का? चला, या सामान्य गैरसमजाला थोडं आव्हान देऊया. आणि हेच आपल्याला घेऊन जातंय आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, कर्माची शक्ती. म्हणजे विचारांना प्रत्यक्षात कसं आणायचं. पंडित श्रीराम शर्मा आचार्य अगदी स्पष्टपणे सांगतात की खरं यश हे केवळ विचारांमध्ये नाही, तर त्या विचारांना कृतीत उतरवण्यात आहे. याचा अर्थ खूप खोल आहे. जो माणूस काहीच करत नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. म्हणजे कृतीशिवाय आपली सगळी क्षमता, आपलं टॅलेंट हे एका बंद तिजोरीसारखं आहे, जे कधीच उघडलं जात नाही. आता हे काही फक्त पुस्तकातलं ज्ञान नाहीये. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जी आपल्याला हेच तर सांगतात. जसं की नेपोलियन, त्याला चांगलंच माहीत होतं की नुसत्या गप्पा मारून किंवा योजना आखून लढाया जिंकता येत नाहीत. म्हणूनच तो त्याच्या सैनिकांना नेहमी म्हणायचा, मला ठोस कृती हवी आहे. आणि हा फरक किती मोठा असू शकतो हे इथे बघा. एका बाजूला नेपोलियन, जो कृतीवर जोर द्यायचा आणि जिंकायचा, आणि दुसऱ्या बाजूला रावण, ज्याच्याकडे चक्क अमृतवाचं अमृत होतं, पण तो फक्त प्लॅनिंगच करत राहिला. आणि त्याचा शेवट काय झाला हे आपल्याला माहीतच आहे. बरं, मग एकदा काम केलं की झालं का? अजिबात नाही. आणि इथेच आपला दुसरा महत्त्वाचा नियम येतो. खरी प्रगती होते ती सतत गेलेल्या प्रयत्नांमधून. हे सूत्र आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतं. माणूस आणि इतर प्राणी यांच्यात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे सतत कष्ट करण्याची, मेहनत करण्याची आपली क्षमता. आणि याच क्षमतेमुळे आपली संस्कृती घडली आहे. जरा विचार करा, सुरुवातीला माणूस गुहेत राहायचा, तेथून झोपड्या, मग दगडी घरं, आणि आज आपण मोठमोठ्या इमारतींमध्ये राहतो. हा हजारो वर्षांचा प्रवास कसा शक्य झाला? केवळ आणि केवळ पिढ्यानपिढ्या केलेल्या अथक मेहनतीमुळेच. पण एक प्रश्न उरतोच, एकदा यश मिळालं की मग काय? हे प्रयत्न थांबले तर काय होईल? यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणतंही कौशल्य असो, मग ते डॉक्टरचं असो किंवा वकिलाचं, सरावाशिवाय त्याला गंज चढतो. गाडी जशी न वापरल्यास बंद पडते, तसंच आपल्या कौशल्याचं होतं. म्हणूनच एकदा यश मिळालं की आता सगळं झालं असं मानणं हा एक मोठा सापळा आहे. कारण ज्या क्षणी आपण सराव थांबवतो त्याच क्षणी आपण मागे पडायला सुरुवात करतो. ठीक आहे, आपण कृती आणि सातत्य याबद्दल बोललो, पण यशाचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे, आणि तो म्हणजे आपलं वर्तन. कारण आपण काय करतो यासोबतच आपण कसं वागतो हेही खूप महत्त्वाचं आहे. हे सूत्र तर खरंच खूप शक्तिशाली आहे. ते म्हणतं, आपलं वर्तन म्हणजे काय? तर ती आपली चालती फिरती जाहिरात आहे. आपण कसे आहोत, आपलं चारित्र्य कसं आहे, हे आपलं वागणं बोलणं जगाला सतत सांगत असतं. याचा सरळ अर्थ असा आहे की गोड बोलण्याने अवघड कामही सोपी होतात. आपल्या बोलण्यात स्पष्टता असेल तर लोकांचा आपल्यावर विश्वास बसतो. आणि हसऱ्या चेहऱ्याच्या माणसांना कोण नाही म्हणणार, बरोबर ना? चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र करून यशाचा एक सोपा आणि अंतिम फॉर्म्युला बघूया. हा फॉर्म्युला खूप सोपा पण तितकाच प्रभावी आहे. असं समजा की आपल्या उजव्या हातात आहे पुरुषार्थ, म्हणजे कष्ट करण्याची तयारी. जर हा हात कामाला लागला तर आपल्या डाव्या हातात यश आपोआप येऊन बसेल. हे इतकं सरळ आहे. आणि शेवटी हे त्याच सार्वत्रिक सत्याला अधोरेखित करतं की देवसुद्धा त्यांनाच मदत करतो जे स्वतःची मदत करतात. म्हणजे सुरुवात आपल्यालाच करावी लागते. बाहेरील मदत तेव्हाच येते जेव्हा आपण स्वतः पहिलं पाऊल उचलतो. तर मग या सगळ्या चर्चेतून एकच प्रश्न उरतो, यशाचा हा प्रवास सुरू करण्यासाठी आज, आत्ता आपण कोणतं एक पहिलं पाऊल उचलू शकतो? विचार करा, कारण सुरुवात उद्यावर नाही तर आजवर अवलंबून आहे.